मी महाराष्ट्र बोलतोयच्या निमित्तानं आपण लोकांशी बोलतो आहोत, त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पण बोलतो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो त्यांच्या मनात नेमकं काय आहे, पुढची निवडणूक त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं, संघटनेच्या दृष्टीनं कुठल्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे। पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याकडनं सुरुवातीला जाणून घेऊ तुमच्या दृष्टीने पुण्यातला लोकसभा निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? पब्लिक ट्रान्सपोर्ट। काय काय असलं पाहिजे, काय काय नेमकं राहून गेले आणि तुमच्या दृष्टीने प्रचारामध्ये हा मुद्दा कसा येईल? पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे, ती चांगली करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगलं प्लॅनिंग करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांची मदत घेऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं केलं पाहिजे। काय काय त्रुटी त्यामध्ये तुम्हाला जाणवत आहेत की ज्या निवडणुकीच्या प्रचारात येऊ शकतात? नाही, त्रुटी म्हणजे आता सर्वसाधारण माणूस समजा एक प्रमुख रस्त्यावर उभा राहिला तर त्याला 5 मिनिटात बस मिळाली पाहिजे। वाहतुकीची कोंडी होते, एखाद्या ठिकाणी माणूस निघाला की त्याला वेळेवर पोचता येत नाही, वाहतूक खूप बिघडलेली आहे। त्यामुळे बसेसची संख्या वाढवणं, एक चांगला कारभार PMPMLचा असणं, तिथे एक 3-4 वर्षाकरता एक चांगला IAS ऑफिसर कारभार करण्यासाठी देणं, गुड गव्हर्नन्स असणं, मेट्रो करायची आहे, मेट्रो करायची असेल तर ती अंडरग्राऊंड केली पाहिजे। आत्ताची मेट्रो आणि आत्ताचं PMPL ह्याचं प्लॅनिंग बरोबर नाही, त्यामुळं प्लॅनिंगही चांगलं करणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे। खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हाती घेतला। पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या आहे, अनेक वर्ष सांगितलं जाते आणि त्याच्यावरती वर्षानुवर्ष काम होऊनही काही झालेलं नाही आणि त्यामुळे भाजपच्या दृष्टीने वाहतूक हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय सार्वजनिक वाहतुकीचा असेल। शिवसेनेचे श्याम देशपांडे आपल्याबरोबर आहेत, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या पक्षाच्या दृष्टीने काय विचार करताय? लोकसभेचा तुमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला? एकूणच या शहराची अवस्था गेल्या काही वर्षांमध्ये निर्णायकी झाल्यासारखी झालेली आहे। या शहराला कोणी वाली आहे असं दिसत नाही। केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भांडून या शहरासाठी भविष्यकाळाचा विचार करता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, आत्ता शिरोळेजींनी सांगितलं की शहराला चांगली वाहतूक व्यवस्था हवी आहे। चांगली वाहतूक व्यवस्था ही शहराची गरज आहे, पण त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणतात पायाभूत सुविधा, या पायाभूत सुविधांचासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर अभाव आहे। केंद्र शासनाची जी NURM स्कीम आहे, या NURM स्कीमच्या अंतर्गत मिळणारे मोठमोठे फंड्स आहेत, या फंड्सचं प्रॉपर युटिलायझेशन करून घेण्यासाठी एक सक्षम खासदार या शहराला असण्याची गरज आहे आणि या खासदाराच्या माध्यमातून केंद्र शासनाशी भांडून या शहराला जी आवश्यक पायाभूत सुविधांची गरज आहे ती पूर्ण करता येऊ शकते। कारण या शहरामधली एम्प्लॉयमेंट जनरेशन हा जो विषय आहे की जो सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे। आज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयमेंट दिसतो आहे, कारण गेल्या 5-6 वर्षात या शहरामध्ये नवीन उत्पादकता निर्माण झालेली नाही आहे, नवीन एम्प्लॉयमेंट येऊ शकत नाहीत। या शहराला पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी चांगला खासदार असण्याची गरज आहे, जो दिल्ली सरकारशी भांडेल आणि मुंबई सरकारशी सुद्धा भांडून या शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणेल। जशी वाहतुकीची समस्या तशाच पायाभूत सुविधांची गरज आहे, कारण पुणे बकाल होत चालले आणि अस्तव्यस्त वाढते अशी जी टीका वारंवार होते ती दूर करायची असेल आणि स्वच्छ पुणे सुंदर पुणे करायचं असेल तर भाजपचा शिवसेनेचा नारा त्यासाठी असेल। मनसेकडून खूप लोकांना अपेक्षा आहेत, इतके नगरसेवक इतक्या मोठ्या संख्येने महापालिकेत पण निवडून गेले, लोकसभेत खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी काय विचार नेमका करताय आणि निवडणुकीतला मुद्दा काय? खरं पाहता पुणेकर नागरिकांना काय हवं आहे हे पाहणं गरजेचं आहे। लोकसभेचा खासदार निवडून आल्यानंतर तो पार्लमेंटमध्ये जाऊन काय करणार आहे, सर्वसामान्य पुणेकर मतदारांना एक माहिती असतं की मला या पुणे शहरातल्या ज्या सुखसोयी असतील, मग तो रस्ता असेल, मग त्या पाणी असतील किंवा आत्ता यांनी सांगितलं त्याप्रमाणे ट्रान्सपोर्टचा विषय असेल, ह्या जर गोष्टी आम्हाला मिळत असतील तर आमचा खासदार तिथे जाऊन काय करतो आहे, मग त्याचं परराष्ट्रीय धोरण काय आहे, पाकिस्तानचे आपले संबंध कसे आहेत किंवा अमेरिकेचे आपले संबंध कसे आहेत, याच्याशी सर्वसामान्य पुणेकरांना किंवा मतदाराला त्याच्याशी काही पडलेलं नसतं। आम्हाला आमच्या सुखसोयी तुम्ही उपलब्ध करून द्या, एवढीच त्यांची रास्त अपेक्षा असते आणि त्या आणण्यासाठी मग JNNURMच्या माध्यमातून असेल किंवा अनेक दुसऱ्या कुठल्या याच्यामधनं ते
सेंट्रलचे फंड्स पुण्यामध्ये आणायचे आणि त्याच्या माध्यमातून या पुणेकर नागरिकांना त्या सुखसोयी द्याव्यात अशा प्रकारचा खासदार निवडून आणणं अपेक्षित असतं. जर तुम्ही एक बघितलं की पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये IT सेक्टर आहे. IT सेक्टर कुठे तर हिंजवडीला, परंतु आपल्याकडचं जर तरुण त्याला जर तिथे राहायचं म्हटलं तर त्याला तिथल्या ॲकोमोडेशन आपल्याला परवडणारं नाही आहे. तो जर एखाद्या कात्रजसारख्या ठिकाणी राहायचं असेल त्याला आणि जर त्याला कात्रजवरनं हिंजवडीला जायचं असेल तर त्याच्यासाठी 1.5 तास लागणार असेल तर तो अतिशय वैतागलेला असतो. पण जर चांगला ट्रान्सपोर्ट, चांगले रस्ते आणि फ्रिक्वेन्सी असेल, मग ती मेट्रो असेल, मग ती येणारी मेट्रोची परमिशनसाठी आमचा खासदार भांडतो आहे का, मग किंवा त्याच प्रमाणामध्ये मोनोरेल असेल किंवा रिंग रोड असेल, ह्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निधी कसा आणला जाईल आणि तो लवकरात लवकर ह्या सगळ्या सुविधा आम्हाला कशा मिळतील, ह्या धोरण जर काय पाहिलं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांना ह्यापेक्षा वेगळं काही नको असतं. आणि त्याच गोष्टी सातत्याने जर आम्हाला पाठपुरावा करणारा जर खासदार आम्ही देऊ शकलो तर मला असं वाटतं की पुणेकर नागरिक त्याच्यावरती खुश असतील. खूप महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने त्यांनी मांडलेला आहे.